students, today we will start sexual reproduction in human beings. There are some questions related to that point in your textbook. We will see these questions. First question is, which different hormones control the function of human reproductive system through chemical coordination? आता मागच्या वर्षी केमिकल कोऑर्डिनेशन हा भाग आपल्याला झाला होता. त्यामध्ये बरेचसे हार्मोन्स आपण बघितले होते. आता यातले जे हार्मोन्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहेत, तर तुम्हाला असे हार्मोन्स विचारले की जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या फंक्शनशी रिलेटेड आहेत. मग आता असे कोणकोणते आहेत बघा. हार्मोन्स दॅट कंट्रोलिंग फंक्शन ऑफ द human reproductive system through chemical coordination is testosterone and progesterone. म्हणजे प्रामुख्याने दोन हार्मोन्स याच्याशी रिलेटेड असतात. पहिला म्हणजे टेस्टोस्टेरॉन आणि दुसरा म्हणजे प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन इज सिक्रेटेड बाय फिमेल दॅट रेग्युलेट्स इनर लाइनिंग ऑफ युटेरस. आता या दोन्ही पैकी जो प्रोजेस्टेरॉन आहे तो रिलेटेड कुणाशी? फिमेलशी. आणि फिमेल मध्ये युटेरस नावाचा जो अवयव असतो तर त्याच्या इनर लाइनिंग मध्ये हा सिक्रेट होत असतो. अँड टेस्टोस्टेरॉन इज मेनली द मेल सेक्स हार्मोन कंट्रोल द लिबिडो. आणि मेल मध्ये सिक्रेट होणारा हार्मोन म्हणजे टेस्टोस्टेरॉन. आणखी एक हार्मोन आहे, त्याचं नाव आहे एस्ट्रोजन. एस्ट्रोजन इज अनदर सेक्स हार्मोन दॅट डेव्हलप्स रिप्रोडक्टिव्ह पार्ट इन फिमेल. फिमेल मध्ये सिक्रेट होणारा आणखी एक हार्मोन आहे, त्याचं नाव आहे एस्ट्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन इज, which hormones are responsible for human body occurring during onset of sexual maturity? ज्यावेळी सेक्शुअल मॅच्युरिटी येते त्यावेळी सिक्रेट होणारे हार्मोन्स कोणते? तर वर बघितलेली तीन नाव आहेत. तर पहिला आहे टेस्टोस्टेरॉन, दुसरा आहे एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. हे तिन्ही काय आहेत? रिस्पॉन्सिबल फॉर ह्युमन बॉडी ऑकरिंग ड्युरिंग सेट ऑफ सेक्शुअल मॅच्युरिटी. थर्ड क्वेश्चन इज, why has the government of India enacted the law to fix the minimum age of marriage as 18 in girls and 21 in boys? आता हे आपल्याला माहित आहे की लग्नासाठी मुलीचं कमीत कमी वय 18 वर्ष असावं लागतं आणि मुलाचं 21 वर्ष असावं लागतं. जर ह्याच्यापेक्षा लहान वयात लग्न केलं तर तो कायद्यानं गुन्हा ठरतो. म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी हा कायदाच तयार केलाय. मग या कायदा कशासाठी तयार केला असेल? तर आता सगळा अभ्यास तुम्ही करताय, याच्यावरून एक पॉइंट तर तुम्हाला कळला की 18 वर्षापर्यंत मुलीची स्वतःची ग्रोथ पूर्ण झालेली नसती, म्हणजे सेक्शुअल ग्रोथ. तर तिच्या शरीराची पूर्ण वाढ होण्यासाठी आणि मुलाच्या पण शरीराची, की ते सेक्शुअल ग्रोथ त्यांची कंप्लीट झाली की मग त्यांना लग्न करायला कायद्यानं परवानगी असते. आता याचे रिझन्स काय काय आहेत बघा. रिझन्स फॉर एनॅक्टेड द लॉ, या कायद्याचे कारण काय काय? इन ऑर्डर टू प्रिव्हेंट चाइल्ड मॅरेज. पूर्वीच्या काळात खूप लहान वयात लग्न केली जायची की जेव्हा मुलाला मुलीला काही कळत नाही, तर हे पण होऊ नये म्हणजे हे टाळण्यासाठी हा कायदा तयार केला. 21 years for boy was considered because he need to grow physically and financially. आता मुलाचं वय 21 का केलंय? तर त्याच्या शरीराची पण वाढ झाली पाहिजे आणि तो काहीतरी कमवता पण झाला पाहिजे, म्हणजे फायनान्शियली पण, कारण त्याच्या कुटुंबाचा भार तो पोसू शकेल. 18 years for girl as girl attain puberty and at this stage physical development also occurs. आणि मुलींचं वय 18, कारण त्यांची स्वतःची शरीराची वाढ त्यावेळी पूर्ण झालेली असते. आता आपण हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन या प्रकरणात काही पॉइंट्स बघितले की आपल्याला माहिती आहे मेल मध्ये असणारे सेक्स क्रोमोसोम कोणते? तर एक्स आणि वाय. आणि फिमेल मध्ये असणारे एक्स एक्स, म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही मध्ये एक्स क्रोमोसोम हा असतोच.
आणि वाय क्रोमोझोम फक्त कुणामध्ये असतो तर फक्त मेलमध्ये असतो. हेच 3 पॉइंट्स काय आहेत बघा. मॅन हॅव XY क्रोमोसोम्स अँड वुमेन हॅव XX क्रोमोसोम्स. Reproductive system with specific organs develop in the body of men and women due to this sex chromosome only. या फक्त सेक्स क्रोमोझोम मुळेच शरीर रचना ही पुरुष आणि स्त्रीची वेगवेगळी असते. कारण पुरुषामध्ये असणारे XY असतात आणि स्त्रीमध्ये XX असतात. X chromosome is present in men and women whereas Y chromosome is present in men only. X क्रोमोसोम दोघांमध्ये पण असतं पण Y क्रोमोसोम फक्त मेल मध्ये असतं. तर आता आपण हा फरक जो आहे की मेल आणि फिमेलच्या शरीरातला तर त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेगवेगळ्या असतात. तर आता आपण आधी मेल मधली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी असते तिचं काम कसं चालतं ते आधी बघूया आणि मग फिमेल मधलं बघूया. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे तर त्याची रचना थोडीशी अशी असते. आता यामध्ये सगळ्यात मुख्य अवयव म्हणजे टेस्टिस. त्याच्यानंतर काही ग्लँड्स असतात यामध्ये आणि काही या डक्ट असतात. तर आपण एक एक भाग समजून घेऊ. आता या ज्या टेस्टिस आहेत की ज्यामध्ये प्रामुख्यानं स्पर्मची निर्मिती होती तर या टेस्टिस इथं जो भाग दाखवलाय हा स्क्रोटम. तर या स्क्रोटम मध्ये या टेस्टिस प्रेझेंट असतात आणि हे सगळं कुठं असतं तर ऍब्डॉमिनल कॅव्हिटी शरीराच्या थोडस बाहेरच्या बाजूला. मग असं का असतं कारण स्पर्मसाठी जे टेम्परेचर लागतं तर ते टेम्परेचर शरीराच्या टेम्परेचर पेक्षा कमी असतं आणि म्हणून हे स्क्रोटम मध्ये टेस्टिस बाहेर असतात. आता या टेस्टिसच्या वर हा जो नक्षीसारखा भाग दिसतोय तर या अवयवाला म्हणतात इपिडायडॅमिस. इथं जो दिसतोय त्याच्यानंतर तुम्हाला इथं ही नलिका जी दिसते इथं तर हिला म्हटलं जातं वास डेफ्रन्स. त्यानंतर इथं मधल्या भागात जे दिसते तर ही आहे युरिनोजेंटल डक्ट. आता युरिनोजेंटल डक्ट म्हणजे पुरुषी प्रजनन संस्था जी असते तर त्यामध्ये युरिनसाठी आणि सिमनसाठी दोन्हीसाठी आउटगोईंग एकच असतं आणि त्याला म्हटलं जातं युरिनोजेंटल डक्ट. आता त्याच्यानंतर हा जो भाग दिसतोय तर या अवयवाला म्हटलं जातं पेनिस. त्याच्यावर तुम्हाला इथं दिसत आहेत ते काउपर्स ग्लँड. त्यानंतर वर इथं एक ग्लँड खालच्या बाजूला दिसतेय तिचं नाव आहे प्रोटेस्टा ग्लँड. नंतर इथं छोटे छोटे हे भाग जे दोन दिसत आहेत तर याला म्हटलं जातं सेमिनल व्हेसिकल. वर आहे हा युरिनरी ब्लॅडर. आता युरिनरी ब्लॅडरच्या ज्या दोन इथं तुम्हाला डक्ट जाताना दिसतंय तर या दोन डक्ट किडनीला जॉईन असतात आणि तिथून मग फिल्टर होऊन इथं युरिन साठवली जाते. त्याच्यानंतर इथं वरच्या भागात ही इजॅक्युलेटरी ग्लँड दिसते. हे सगळे अवयव बघितल्यानंतर आता यामधलं काम कसं चालतं तर ते आपण बघूया की आता इथं स्पर्म्स तयार झाले की या स्पर्मचा प्रवास कुठल्या दिशेनं होतो आणि त्याच्यामध्ये आणखी त्या स्पर्मला न्यूट्रिशन कुठून मिळतात तर हे आपण काही पॉइंट्स आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल बघूया. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या आकृती आपण आता बघितली. आता या आकृतीमध्ये कोणकोणते भाग काय काय काम करतात ते बघूया. आता तुम्ही आकृती समोर ठेवायची आणि मग पॉइंट्स बघायचे. बघा, टेस्टिस, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स आर द ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे मुख्य अवयव टेस्टिस आहे, व्हेरियस डक्ट्स आहेत आणि वेगवेगळ्या ग्लँड्स पण आहेत. टेस्टिस आर प्रेझेंट इन स्क्रोटम आउटसाइड द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. ऍब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे आपल्या उदराच्या थोड्याशा खालच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला स्क्रोटम असतं आणि त्यामध्ये टेस्टिस या प्रेझेंट असतात. इट कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आता टेस्टिसच्या आतमध्ये असंख्य असे
सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. जेमिनल एपिथेलियम प्रेझेंट इन द ट्युब्युल्स डिवायडेड बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म. आणि याच्या आतमध्ये म्हणजे टेस्टिसच्या आतमध्ये जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत तर त्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर जर्मिनल इपिथेलियम त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याच्या आतमध्ये मिओसिस प्रोसेसनं स्पर्म्स तयार होत असतात. दोज स्पर्म्स आर सेंट फॉरवर्ड टू व्हेरियस ट्युब्युल्स. आता इथं टेस्टिस मध्ये तयार झालेले जे स्पर्म्स आहेत तर ते एकेका डक्टच्या साह्यानं पास केले जातात. आता कसा सिक्वेन्स असतो बघा. सिक्वेन्स ऑफ दिस ट्युब्युल्स इज ऍज म्हणजे त्याचा सिक्वेन्स स्पर्म कुठल्या दिशेनं बाहेर येतात तर त्याचा सिक्वेन्स काय तर रीड टेस्टिस, व्हास एप्रन्स, इपिडिडेमिस, व्हास डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिनोजेनिटल डक्ट. अशा पद्धतीनं या स्पर्मचा प्रवास चाललेला असतो आणि शेवटी ते येतात युरिनोजेनिटल डक्ट मध्ये. As sperms are pushed forward from one duct to next, they become mature and able to fertilize the ovum. आता जसे जसे स्पर्म एका डक्ट मधून दुसऱ्या डक्ट मध्ये पुश केले जातात तर तसे तसे ते काय व्हायला लागतात मॅच्युअर बनायला लागतात. म्हणजे टेस्टिस मधनं बाहेर आलेले स्पर्म इमॅच्युअर असतात पण पूर्ण त्या डक्ट मधून प्रवास करत करत ते मॅच्युअर होतात. Seminal vesicles secrete their secretions in ejaculated duct, whereas prostate glands and Cowper's gland secrete their secretion in urinogenital duct. म्हणजे स्पर्म ज्यावेळी या डक्ट मधून प्रवास करत असतात त्यावेळी सेमिनल वेसिकल काय करतात त्यांची सिक्रिशन सिक्रेट करतात. ते कुठं तर इजॅक्युलेटेड डक्ट मध्ये. त्याचबरोबर प्रोटेस्ट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड हे दोन्ही काय करतात तर त्यांची सिक्रिशन युरिनोजेनिटल डक्ट मध्ये सिक्रेट करतात. आणि या सगळ्याला मिळूनच काय म्हणतात तर सीमन. सीमन इज फॉर्म ऑफ स्पर्म्स अँड सिक्रिशन ऑफ ऑल दीज ग्लँड. सगळ्या ग्लँड्स मधील सिक्रिशन आणि स्पर्म्स कारण स्पर्मला फ्लोट करायला हे द्रव लागत असतात आणि त्याचं न्यूट्रिशन पण या द्रवातून त्याला मिळत असतं. सीमन इज इजॅक्युलेटेड आउट थ्रू पेनिस आणि सीमन पेनिस द्वारा बाहेर टाकलं जातं. आता स्पर्म्स किती लहान असतात आणि त्याचा प्रवास किती मोठा असतो हे आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 29 वर चौकटीमध्ये या गोष्टी दिल्यात. सरप्राइजिंग फॅक्ट कोणत्या कोणत्या दिल्यात बघा. लेंथ ऑफ इच इपिडायडॅमिस इज अबाउट 6 मीटर. आता जो टेस्टिसच्या वरचा तुम्ही नक्षीकार भाग बघितला होता त्याची लेंथ जवळजवळ 6 मीटर असते. लेंथ ऑफ अ स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर. स्पर्म हा अतिशय लहान म्हणजे 60 मायक्रोमीटर इतकी त्याची लेंथ असते. सच अ स्मॉल स्पर्म हॅज टू क्रॉस द डिस्टन्स ऑफ approximately 6.5 meter while passing out of male reproductive system. या छोट्या स्पर्मला पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पास करण्यासाठी जवळजवळ 6.5 मीटर इतका प्रवास करावा लागतो. स्पर्म नीड्स लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन सीमन. आणि स्पर्मला खूप जास्त प्रमाणात ऊर्जा लागत असते आणि ही ऊर्जा त्याला सीमन मध्ये असणाऱ्या फ्रुक्टोज या ग्लुकोजद्वारे मिळत असते. वी विल सी द स्ट्रक्चर ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही कुठे असती तर ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये असते आणि हिचा आकार मॅक्झिमम आपल्या तळहाता इतका असतो. आता यामध्ये असणारे मुख्य अवयव बघा. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या दोन्ही बाजूला 2 ओव्हरीज असतात. 2 साइडला 2 ओव्हरीज असतात. आता इथं दाखवलेत की यामध्ये ओव्हरीमध्ये हे oocytes दाखवलेले. नंतर दुसरा भाग म्हणजे ओव्हिडक्ट की ज्यामधून हे oocytes रिलीज केले जातात. तिसरा भाग म्हणजे युटेरस की ज्याच्यामध्ये बाळाचं संगोपन केलं जातं. आणि
लास्ट पार्ट म्हणजे वजायना. वजायना म्हणजे काय की जिथून स्पर्मला शरीरात एंट्री दिली जाते आणि जिथून बाळाचा जन्म होतो, असे काही पार्ट्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असतात. आता यामधले काही पॉइंट्स आपण बघू. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची आकृती बघितल्यानंतर आता आपण त्याच्या संबंधितले काही पॉइंट्स बघू. पहिला पॉइंट बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओव्हरीज, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस अँड वजायना. आता हे सगळे पार्ट तुम्ही आकृतीत बघितले होते की हे सगळे मुख्य पार्ट आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे. याच्याशिवाय बिसाइड अ पेअर ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. आता हा भाग आपल्याला आकृतीत दिसला नव्हता, पण बल्बो युरेथ्रल ग्लँडचं काय वैशिष्ट्य आहे तर त्याच्यामधून काही सिक्रिशन्स वजायनामध्ये सिक्रिट होत असतात. एवढंच याचं फंक्शन आहे. जनरली एव्हरी मंथ ओव्ह्यूम इज रिलीज इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम इच ओव्हरी. आता आकृतीत जसं बघितलं की दोन बाजूला दोन ओव्हरी होत्या, तर दर महिन्याला एक ओव्ह्यूम एका ओव्हरी मधून रिलीज केलं जातं आणि ते कुठं येतं तर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये हा ओव्ह्यूम रिलीज केलेला येतो. फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज फनेल लाईक. आता तो आकार जो बघितला तुम्ही तर तो थोडासा फनेल लाईक आकार होता. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ इट आणि त्याचं जे ओपनिंग आहे तर त्याच्या सेंटरला असतं. oocytes enter the oviduct through that opening. आता जे स्त्री बीज आहे त्याला oocytes म्हटलं जातं, ते ओव्हिडक्ट मधून कुठं जातं तर त्या ओपनिंग मधून ओव्हिडक्ट मध्ये प्रवेश करतं. cilia are present on the inner surface of oviduct. आता जसं तुम्ही बघितलं की स्पर्मला एक टेल होती की ज्याच्यामुळं स्पर्म काय करू शकत होता, मोशन करू शकत होता. पण हे जे oocytes आहे तर ते मात्र मोशन करू शकत नाहीत, म्हणून ओव्हिडक्टच्या आतमध्ये केसासारखे भाग असतात की जे oocytesला ढकलायला मदत करतात. These cilia push oocyte towards the uterus. युटेरसच्या बाजूला त्याला मोशन देण्याचं काम हे सिलिया करतात. आता आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे स्ट्रक्चर बघितलं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर बघितलं. आता आपण बघणार आहे ते म्हणजे गॅमेट फॉर्मेशन, नंतर फर्टिलायझेशन आणि नंतर बर्थ अँड डेव्हलपमेंट. हे सगळे पॉइंट आता आपण बघूया. आता गॅमेट फॉर्मेशन मध्ये आपण काय बघणार आहे की हॅप्लॉइड गॅमेट्स एक मेल कडून एक फिमेल कडे, मग ते मानवी संस्थेमध्ये कशा ह्या गॅमेट्स तयार होतात तर ते भाग आता आपण पाहतोय. आता बघा, पुरुषामध्ये जे हॅप्लॉइड गॅमेट तयार होतं त्याला स्पर्म्स म्हणतात आणि फिमेल मध्ये जे होतं त्याला ओवम म्हणतात. आता ते कसे तयार होतात, किती वयापर्यंत याची मर्यादा असते तर तो भाग यामध्ये येतोय. स्पर्म अँड ओव्ह्यूम आर फॉर्म बाय मिओसिस. मिओसिस सेल डिव्हिजन स्पर्मची पण निर्मिती होती आणि ओवमची पण निर्मिती होती. Sperms are produced in testes of men from beginning of maturation till death. आता हा फरक आहे की पुरुषामध्ये मॅच्युरिटी आल्यानंतर जी स्पर्मची निर्मिती होती तर ती त्याच्या डेथ पर्यंत म्हणजे शेवटपर्यंत पुरुषाची रिप्रोडक्टिव्ह संस्था ही कायम ऍक्टिव्ह राहते. आता फिमेलच्या बाबतीत काय होतं बघा. इन केस ऑफ वुमन at the time of birth there are 2 to 4 million immature oocytes in the ovary of female fetus. म्हणजे ज्यावेळी मुलगी जन्माला येते तर त्यावेळी छोटस बाळ जे असतं तर तिच्या शरीरामध्ये 2 ते 4 लक्ष इतक्या छोट्या छोट्या oocytes प्रेझेंट असतात. पण जशी जशी ती मॅच्युअर होत जाते, मुलगी मोठी मोठी होत जाते, तशी यातली संख्या कमी कमी होत जाते आणि जशी ती तरुण होती तर तरुण झाल्यापासून 40 ते 45 वयापर्यंत दर महिन्याला एक oocyte मॅच्युअर होतं. म्हणजे जवळजवळ 400 oocyte एवढेच तिच्या आयुष्यामध्ये मॅच्युअर होतात. त्याच्यानंतर मात्र फिमेल रिप्रोडक्टिव्ह जी सिस्टीम आहे तर तिचं फंक्शनिंग बंद होत असतं. तर यात बघा,
An oocyte mature and it release from ovary from the beginning of maturity up to the age of menopause approximately 45 to 50 age. मेनोपॉज हा काळ असा आहे स्त्रीच्या शरीरातला की ज्यामध्ये हे oocyte रिलीज होणं बंद होतात. म्हणजे थोडक्यात आता आपण बघणार मेन्सुरल सायकल, तर हे मेन्सुरल सायकल येणं स्त्रीला बंद होतं, त्या काळाला म्हटलं जातं मेनोपॉज. तर ज्यावेळी स्त्री वयात येते म्हणजे सुरुवातीला तिला मेन्सुरल सायकल चालू होतं त्यावेळी वयात येणं म्हणतात. तर त्या काळापासून मेनोपॉजच्या काळापर्यंत काय होतात की प्रत्येक महिन्याला एक oocyte मॅच्युअर होऊन रिलीज केलं जातं ओव्हिडक्ट मध्ये. मोनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे गॅमेट फॉर्मेशन मध्ये महत्वाचं काय तुम्ही बघितलं की प्युबर्टी पासून डेथ पर्यंत मेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऍक्टिव्ह असते आणि त्यामध्ये सतत स्पर्म निर्मिती सुरू असते. म्हणजे किती स्पर्म, लाखो गणित स्पर्म तयार होत असतात. या उलट फिमेल मध्ये काय असतं की मॅच्युरिटी पासून 45 टू 50 एज पर्यंत दर महिन्याला एकच oocyte मॅच्युअर होतं आणि ते रिलीज केलं जातं. आता याच्यानंतर म्हणजे हे जे गॅमेट्स तयार झालेत यांचं फर्टिलायझेशन कसं होतं ते आपण बघूया. गॅमेट फॉर्मेशन नंतर पुढचा पॉइंट येतो म्हणजे फर्टिलायझेशन, की आता जे हॅप्लॉइड गॅमेट तयार झाले मेलमध्ये आणि फिमेलमध्ये, तर या दोन्हीचं फ्युजन कशा प्रकारे होतं आणि त्याच्या पुढच्या स्टेप काय काय होतात बघा आता. तर फर्टिलायझेशन म्हणजे स्पर्म आणि ओव्ह्यूम या दोन्हीचं फ्युजन होणं. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे जे हॅप्लॉइड गॅमेट्स आहेत स्पर्म आणि ओव्ह्यूम या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे आणि त्याच्यातून झायगॉट निर्मिती. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन. आता मानवामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल म्हणजे शरीराच्या आतमध्ये होणारी ही प्रोसेस आहे. आता काही प्राण्यांमध्ये फर्टिलायझेशन बाहेर घडतं, जसं बेडकासारखा प्राणी असतो. सीमन इज इजॅक्युलेटेड इन वजायना ड्युरिंग कॉप्युलेशन. म्हणजे ज्यावेळी स्त्री पुरुषाचं मिलन होतं त्यावेळी काय असतं की सीमन हे वजायना थ्रू फिमेलच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. स्पर्म्स इन द फ्यू मिलियन स्टार्ट देअर जर्नी बाय रूट ऑफ वजायना युटेरस ओव्हिडक्ट. आता स्पर्मनी जे वजायना थ्रू प्रवेश केलाय तर त्यांचा प्रवास कसा चालू होतो, तर वजायना थ्रू ते युटेरस कडे जातात, युटेरस मधून ओव्हिडक्ट कडे की जिथं ओव्ह्यूम प्रेझेंट आहे तिथं हे स्पर्म प्रवास करत असतात. वन ऑफ दिस फ्यू मिलियन स्पर्म फर्टिलाइज द ओनली ओव्ह्यूम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. आणि इतके लाखो स्पर्म जे आतमध्ये गेलेले आहेत तर त्यापैकी फक्त एकच स्पर्म त्या ओव्ह्यूमला फर्टिलाइज करतो. आता फर्टिलायझेशनच्या बाबतीत आपल्या पुस्तकामध्ये काही पॉइंट्स दिलेत बघा. पान नंबर 30 वर चौकटीमध्ये ही माहिती आपल्याला दिली. काय माहिती आहे बघा. oocyte release from ovaries during last few months nearing the age of menopause are 40 to 50 years old. याचा अर्थ काय बघा. ज्यावेळी मुलगी जन्माला येते त्यावेळीच तिच्या गर्भाशयात 4 ते 5 लाख अंडपेशी असतात आणि मॅच्युरेशनच्या काळापर्यंत यातल्या बऱ्याचशा नष्ट होतात. मॅच्युरेशनच्या काळानंतर दर महिन्याला एक एक oocyte रिलीज होतं. पण ज्यावेळी मेनोपॉजचा काळ जवळ येतो म्हणजे जवळजवळ 40-45 किंवा 50 वयापर्यंत, तर तोपर्यंत त्या oocyteचं वय पण तेवढंच झालेलं असतं. म्हणजे शेवटच्या काही कालावधीमध्ये their ability of division has been diminished till now. आणि इतके जुने जे oocytes आहेत की ज्यांचं वय 45च्या पुढे झालं असेल तर त्यांची क्षमता पण काय होती तर कमी होती. कशाची? सेल डिव्हिजनची. ड्यू टू दिस दे कॅनॉट कम्प्लीट मायटोटिक डिव्हिजन प्रॉपरली.
आणि यामुळंच ते मायटॉटिक डिव्हिजन पूर्णपणे कम्प्लिटली करू शकत नाही. If such oocytes are fertilized, the newborn produced from them may be with some abnormalities like Down syndrome. आता जर अशा काळामध्ये हा oocyte जर फर्टिलाइज झाला, म्हणजे थोडक्यात जास्त वय असणाऱ्या स्त्रीला जर मूल झालं, तर ते मूल काही ॲबनॉर्मॅलिटीज, मग कशा ॲबनॉर्मॅलिटीज, तर डाऊन सिंड्रोम अशा काही ॲबनॉर्मॅलिटी घेऊन जन्माला येतं. त्याचं कारण काय आहे ते दिले, कारण ही अंडपेशी जवळजवळ 40-45 वय इतकं जुनी झालेली असते आणि त्यामुळं जन्माला येणारी संतती ही काही आजार घेऊन जन्मते. आता दुसरा भाग बघा की जे गॅमेट फॉर्मेट झाले, तर त्यामध्ये मेल मध्ये कसे गॅमेट्स होतात, फिमेल मध्ये कसे गॅमेट्स होतात, ती दुसरी चौकट दिली. डू यू नो मध्ये the chromosome number in germ cell producing the gametes are diploid, that is 2n. प्रत्येक सेल मधला जर्म सेल मध्ये क्रोमोझोम नंबर असतो 2n. It includes 22 pairs of autosome and 1 pair of sex chromosome, that is 44 plus XX or 44 plus XY. म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये 22 पेशींच्या जोड्या ह्या एकसारख्या ॲटोसोम आणि एकच पेशीची जोडी ही वेगळी असती, तर ती XX किंवा XY असते, सेक्स क्रोमोसोम म्हणतो आपण ह्याला. दी जर्म सेल डिवाइड बाय मिओसिस. अशा या जर्म सेल मिओसिस डिव्हिजन काय होतात, तर डिवाइड होतात. Due to this, gametes containing only haploid number of chromosomes, that is 22 plus X or 22 plus Y. आणि त्यामुळं तयार झालेलं जे हॅप्लॉइड गॅमेट आहे, तर यामध्ये नंबर कसा असतो, 22 plus X or 22 plus Y. Two types of sperms are produced as 22 plus X or 22 plus Y. म्हणजे पुरुषामध्ये जे स्पर्म्स निर्माण होतात, तर ते स्पर्म 2 प्रकारचे निर्माण होतात. त्यांच्या सेलमध्ये 22 प्लस एक्स असतो किंवा 22 प्लस वाय असतो. Whereas oocytes produce in only one type as 22 plus X. आणि स्त्रीमध्ये फक्त एकच प्रकारचं गॅमेट तयार होतं 22 प्लस एक्स. आता त्या चौकटीमध्ये तुम्हाला एक आकृती पण दिली आहे बघा, की जर 22 प्लस एक्स याचं फ्युजन 22 प्लस एक्स बरोबर झालं, कारण फिमेल मध्ये सगळेच सारखे, फक्त मेल मध्ये 2 प्रकारचे गॅमेट्स आहेत, तर निर्माण होणार जे न्यूबॉर्न बेबी आहे, तर ती डॉटर होती. कारण 22 प्लस एक्स 22 प्लस एक्स म्हणजे 44 प्लस एक्स एक्स. आणि जर स्पर्म मध्ये 22 प्लस वायचं फ्युजन फिमेल मधल्या 22 प्लस एक्सशी झालं, तर निर्माण होणारी बेबी ही बॉय असती, म्हणजे त्याच्यामध्ये 44 प्लस एक्स वाय अशा क्रोमोझोम नंबर येतो. सेकंड पॉइंट बघा, both sperm and oocytes are produced by meiosis. In case of sperm, process of mitotic division is completed before the sperm leave the male reproductive tract. पुरुषांच्या बाबतीत काय होतं की ही जी मायटॉटिक डिव्हिजन आहे, तर ती ट्रॅकवर येण्यापूर्वी, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकवर येण्यापूर्वी म्हणजे टेस्टिस मध्येच ही क्रिया कंप्लीट केली जाते. फिमेल मध्ये काय होतं बघा, however in case of oocytes, process of mitotic division completes after ovulation. की फिमेल मध्ये ओव्ह्युलेशनची क्रिया झाल्यानंतर मायटॉटिक डिव्हिजन होते. ड्युरिंग फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट, की ज्यावेळी फर्टिलायझेशन घडतं, तर त्याच्यानंतर ही प्रोसेस काय होत असती, पूर्ण होत असते, म्हणजे हॅप्लॉइड गॅमेट तयार होण्याची. आता हे हॅप्लॉइड गॅमेटचं फर्टिलायझेशन झायगॉट तयार झालाय, पण पुढची प्रक्रिया काय असती, तर डेव्हलपमेंट आणि बर्थ. आता यामध्ये काय काय पॉइंट्स येतात बघा. द झायगॉट फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट
undergoes repeated mitotic division and embryo is formed. ओव्हिडक्ट मध्ये जिथं स्पर्मचं आणि oocyteचं फ्युजन झाले तिथं काय झालं, फर्टिलायझेशन नंतर रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन झाली आणि तिथं एम्ब्रियो फॉर्म झाला ओव्हिडक्ट मध्येच. आता हा तयार झालेला एम्ब्रियो युटेरस कडे ढकलला जातो. इट इज पुश टुवर्ड्स युटेरस. म्हणजे हा तयार झालेला एम्ब्रियो हा गर्भाशयाकडे ढकलला जातो, ज्याला आपण बघितलं की ओव्हिडक्ट मध्ये सिलिया सारखा अवयव असतो. तर हे काय करतात, या एम्ब्रियोला ढकलायचं काम करतात. When it reaches the uterus, it is implanted and further development occurs after implantation. आणि जेव्हा तो गर्भाशयात पोहोचतो तिथं तो स्थिर होतो. इम्प्लांट म्हणजे तिथं त्याची स्थापना होती आणि त्याच्यानंतर फक्त काय होती, डेव्हलपमेंट घडून येते. तो एकदा स्थिर झाला गर्भाशयात की त्याची फक्त मायटॉटिक डिव्हिजन पुढे डेव्हलपमेंट घडून येते. प्लासेंटा इज फॉर्म फॉर सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ ऑफ युटेरस. की प्लासेंटा ज्याला आपण नाळ म्हणतो, मुलाला आणि आईला जोडणारा जो अवयव आहे तर तो प्लासेंटा असतो, की तो मुलामध्ये आणि आईमध्ये डेव्हलप होतो. कारण का, तर आईकडून सगळे न्यूट्रिएंट्स त्या मुलाला प्लासेंटा थ्रू काय केले जातात, पोहोचवले जातात. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतरच्या काळात जवळजवळ 9 महिन्यानंतर या गर्भाची वाढ पूर्ण होते, की आता तो जी तयार झालेली बेबी आहे तर ही पूर्णपणे बाहेर येऊन स्वतःचं आयुष्य स्वतः जगू शकते. अशा प्रकारे ही पूर्ण डेव्हलपमेंट होती आणि आफ्टर 9 months ते काय होतं की त्याचा जन्म या प्रकारे होतो. पान नंबर 31 वर ऑलवेज रिमेंबर या चौकटीत एक माहिती दिली. काय दिली बघा बरं. द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव बॉय ऑर गर्ल चाइल्ड. याचा अर्थ काय की एखाद्या दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होते तर याच्यासाठी तो पुरुष सर्वस्वी जबाबदार असतो. ड्युरिंग झायगॉट फॉर्मेशन मॅन कॉन्ट्रीब्यूट आयदर एक्स ऑर वाय क्रोमोझोम टू द नेक्स्ट जनरेशन. ज्यावेळी झायगॉट फॉर्म होतो त्यावेळी पुरुषाकडून एक्स किंवा वाय हे क्रोमोझोम नेक्स्ट जनरेशन कडे जातं. बट फिमेल ट्रान्सफर ओनली एक्स क्रोमोझोम टू द नेक्स्ट जनरेशन. पण स्त्रीकडून नेहमी फक्त एक्स क्रोमोझोम जात असतं. ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन इफ एक्स क्रोमोझोम कम फ्रॉम मेल द चाइल्ड विल बी गर्ल आणि इफ वाय क्रोमोझोम देन द चाइल्ड विल बी बॉय. आता हे तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या कळलंय की जर एक्स क्रोमोझोम आला तर होणारं मूल हे मुलगी असती आणि जर वाय क्रोमोझोम पुरुषाकडून आला तर होणारं मूल हे मुलगा असतो. मग आता इथं तुम्हाला प्रश्न विचारलाय. थिंकिंग ऑफ दिस इट इज राईट टू कन्सिडर द मदर रिस्पॉन्सिबल फॉर अ गर्ल चाइल्ड. We all must take effort to stop female foeticides. याचा अर्थ काय, तर समाजामध्ये स्त्रीला कायम दुय्यमतेची वागणूक देतात की जिला मुलगी झाली आणि तिलाच पूर्णपणे जबाबदार धरलं जातं. मग हे योग्य आहे का. आणि आता आपल्याला हे जर कळलं असेल तर आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली, त्याच्यानंतर गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन, डेव्हलपमेंट अँड बर्थ. हे सगळ्या पॉइंटमध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या ज्या फिगर आहेत, आता नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे फिगर एवढ्या येऊ शकत नाहीत, पण तरी पण आपल्याला फिगर आल्या पाहिजेत. कारण पुस्तकात पेपरमध्ये जरी आलं की नावं द्या फक्त, तरी आपल्याला ही फिगर बघून का होईना काढावी लागती आणि परत याला नावं द्यावी लागतात. त्यामुळे या 2 फिगरची सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही करा आणि शिवाय शिकवलेला सगळा पाठ रिपीटेड व्यवस्थित वाचा. हा परत पण उपयोगी पडणारा पार्ट आहेच तुम्हाला. ठीक आहे. तर आता
पुढचा पॉइंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.